सोलापूर शहराचा विकास आराखडा हा कॉपी पेस्ट असून यात नक्कीच भ्रष्टाचार झाला आहे असा स्पष्ट आरोप सोलापूर शहर भाजपाध्यक्ष नरेंद्र काळे यांनी केलाय। सोलापूर शहर विकास आराखड्याच्या प्रश्नावरून सध्या वातावरण चांगलंच तापलं असून मोठ्या प्रमाणात या संदर्भात प्रशासनावर टीका सुरू आहे। अनेक जणांनी आक्रमक पवित्रा घेतला असून भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी देखील या विकास आराखड्यासंदर्भात रोखठोक भूमिका मांडत यात भ्रष्टाचार झाल्याचा स्पष्ट आरोप केला आहे। हा विकास आराखडा म्हणजे कॉपी पेस्ट विकास आराखडा असून शहराचा कोणताच विचार न करता तो तयार करण्यात आला आहे अशी टीका नरेंद्र काळे यांनी केली। जरी त्यांच्याकडनं माहिती आली नसेल, माझं असं म्हणणं आहे की तुम्ही शिक्षण विभागाला पत्र दिलं असेल, तुम्ही क्रीडा विभागाला पत्र दिलं असेल, तुम्ही उद्यान विभागाला पत्र दिलं असेल, या कुणाची मागणी तुमच्याकडे आली की इथं आरक्षण ठेवावं म्हणून? या कुणाचीही मागणी न येता तुम्ही आरक्षणं ठेवली, मग एस टी स्टँडच्या आरक्षणासाठी तुम्ही पत्राची का अपेक्षा करताय? ही लोकांची गरज समजून आपण हे करणं अपेक्षित होतं, पण याच्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असा माझा स्पष्टपणे आरोप आहे। कारण ज्या कंपनीला हे काम देण्यात आलं होतं त्या कंपनीने ज्या पद्धतीने काम केलं आहे, आता तुम्ही जर बघितलं तर या जो आपल्याला DP रिपोर्ट दिला आहे, ड्राफ्ट तयार करून दिला आहे, ह्या ड्राफ्टमध्ये जर बघितलं तर यामध्ये द टाउन हॅज मेनी हेरिटेज स्ट्रक्चर्स लाईक अजिंक्य फोर्ट, डिस्ट्रिक्ट जेल, जलमंदिर, राजवाडा, चार भिंती, बदामी वेल, हे सगळं कुठलंही ह्या सोलापूर शहरात मी ज्यावेळेसपासून माझा जन्म झाला आहे त्यावेळेसपासून तर मी हे ऐकलं नाही। अजिंक्य फोर्ट आपल्या शहरात नाही असं मला वाटतं आहे, तो साताऱ्यात आहे। जलमंदिर आपल्या इथं नाही। ही सगळं म्हणजे कुठल्या तरी DPचं आहे असं कॉपी पेस्ट केलं आहे। हा जो DP प्लॅन तयार केला आहे हा कॉपी पेस्ट DP प्लॅन आहे, ह्याच्यात शहराचा कुठलाही विचार केला नाही। दरम्यान ज्या शहराची तुम्हाला माहितीच नाही त्याचा विकास आराखडा तुम्ही करताच कसा असा सवाल करून कसलीही माहिती न घेता अथवा कसलाही अभ्यास न करताच हा विकास आराखडा तयार केल्याचं स्पष्ट होतं असं नरेंद्र काळे म्हणाले। याच्यात अजून एक आहे की हिस्टॉरिकल माहिती देताना आपला जो किल्ला आहे हा किल्ला 16व्या शतकातला आहे असं त्यांनी दिलं आहे। ॲक्च्युली हा किल्ला आपला 13व्या शतकातला आहे, 1358च्या दरम्यान त्याचं काम चालू झालं। मग ज्या शहराची तुम्ही माहिती घेतली नाही, ज्या शहराची माहितीच तुम्हाला नाही आहे, त्या शहराचा DP प्लॅन तुम्ही तयारच करू शकत नाही। साताऱ्याकडचं उचललंय असं म्हणायचं का तुम्हाला? सातारा सिटीचं साताऱ्याकडचं नाही, आता ह्याच्यातला ही एक गोष्ट आहे, अशी किती ठिकाणी कॉपी पेस्ट केलं आहे। साधारणपणे हा ड्राफ्ट जो दिला हा 453 पानाचा, हा सगळा वाचणं नागरिकांना शक्य नाही। ह्याच्यातल्या काही ज्या गोष्टी आहेत ज्या निदर्शनाला आल्यात त्या आम्ही समोर ठेवतोय। तुम्ही किल्ला 16व्या शतकातला म्हणताय, 16व्या का 13व्यातला हा वादाचा विषय नाही, पण तुम्ही माहिती न घेता हा DP तयार केला हे ह्याच्यातनं स्पष्ट होतं। सातारा शहरातील गोष्टी सोलापुरात येतातच कशा याचा अर्थ उघड आहे, हे कॉपी पेस्ट आहे अशी टीका टिप्पणी करताना आपण या संदर्भात हरकत घेऊन आयुक्तांना पत्र दिलं आहे असं सांगून लोकसंख्या गृहीत न धरता अत्यंत चुकीच्या पद्धतीनं हा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे। यात कसलंच नाविन्य नाही। विशेषतः जुळे सोलापूर आणि घरकुलवर पुन्हा एकदा अन्याय करण्यात आला आहे असा आरोपही या निमित्तानं नरेंद्र काळे यांनी केला। म्हणजे जुळे सोलापूर आणि घरकुलवर तुम्ही किती अन्याय करणार आहे? आमची त्यावेळेस ही मागणी होती की जुळे सोलापूर आणि शहराचा एकत्रित आराखडा तयार करा, त्यावेळेस तुम्ही ती मागणी मान्य केली नाही आणि आत्ता तुम्ही तोच आराखडा एकत्रित केला। म्हणजे 20 वर्ष ज्याची मुदत आहे ती तुम्ही 8 वर्षात संपुष्टात आणली। 8 वर्षात संपुष्टात आणत असताना इथल्या नागरिकांच्या ज्या सूचना हरकती घेऊन तुम्ही तो आराखडा तयार केला, त्याचं प्रसिद्धीकरण करून नागरिकांना कळवलं हे अपेक्षित होतं। हे कुठेही अपेक्षित न धरता मनाला येईल त्या पद्धतीचा हा कारभार सगळा केलेला आहे। जे आरक्षणं गेल्या जुळे सोलापूरच्या DPतनं काढली होती तीच आरक्षणं आत्ता परत आहे। म्हणजे 8 वर्षापूर्वी ती आरक्षणाची गरज नव्हती, 8 वर्षानंतर त्या आरक्षणांची गरज वाटायला लागली।
ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर अतिशय याच्यात सर्व गोष्टी संशयास्पद आहे. सगळ्यात महत्त्वाचं की वर्षानुवर्ष धुळे सोलापुरातल्या भागातनं एक मागणी आहे की एस टी स्टँडसाठी आरक्षण ठेवण्यात यावं. त्या बाबतीत वेळोवेळी निवेदनही देण्यात आली, पण त्या बाबतीत कुठलंही एस टीसाठी एस टी स्टँडसाठी आरक्षण ठेवलं नाही.